नमस्कार. आधुनिक काळाची गरज लक्षात घेता हे मॉडेल मी बनवलेलं आहे. विद्यार्थी आपल्या मनातील कोणताही प्रश्न या मॉडेलला विचारू शकतात. या मॉडेलमुळे मनोरंजनात्मक पद्धतीने शिकता येते आणि शिक्षणात आवड निर्माण करता येते. मुलांची क्षमता, गती, त्यांची आवड यामुळे आपण ओळखू शकतो. विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकू शकतात आणि हाच उद्देश ठेवून हे मॉडेल तयार करण्यात आलेलं आहे. या मॉडेलचे परिपूर्ण प्रात्यक्षिक आपण आता बघणार आहोत. हे मॉडेल बनवण्यात अत्यंत फारच कमी खर्च आलेला आहे. टाकाऊपासून टिकाऊ अशा स्वरूपाचं हे मॉडेल मी तयार केलेलं आहे. त्याविषयीचे पूर्ण प्रात्यक्षिक आपण आता बघू. नेताजी सुभाषचंद्र बोस विषयी माहिती द्या. सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी अधिक माहिती देऊ शकतो. आपल्याला त्यांच्या जीवनातील कोणत्या घटनेबद्दल जाणून घ्यायचे आहे? म्हणजे त्यांचे बालपण, शिक्षण किंवा त्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्य. महात्मा गांधी विषयी माहिती द्या. महात्मा गांधी यांच्याविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना आपण महात्मा गांधी असे म्हणतो. संत तुकाराम महाराजाविषयी माहिती द्या. संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील 17व्या शतकातील एक प्रसिद्ध वारकरी संत आणि कवी होते. त्यांचा जन्म देहू या गावी झाला. त्यांनी आपल्या अभंगांमधून साधेपणा, समता आणि भक्तीचा संदेश दिला. तुकाराम गाथा ही त्यांची प्रसिद्ध रचना. वर्ग 12वा विषय इतिहास, प्रकरण पहिले याविषयी काही माहिती आपल्याजवळ आहे. बारावी इतिहास विषयातील पहिलं प्रकरण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास याविषयी आपल्याला माहिती हवी आहे, बरोबर? या प्रकरणामध्ये आपण युरोपमध्ये झालेल्या प्रबोधन चळवळीची, विज्ञानाच्या विकासाची, सध्याचे भारतीय परराष्ट्र धोरण याविषयी आपण काय माहिती देऊ शकता? सध्याचे भारतीय परराष्ट्र धोरण हे बहुआयामी आणि गतिशील आहे. भारत आपल्या पारंपरिक मूल्यांना महत्त्व देत असतानाच बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार G20 याविषयी काय माहिती आहे? G20 हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या 19 देशांचा आणि युरोपियन संघाचा समूह आहे. 1999 मध्ये या गटाची स्थापना झाली आणि तेव्हापासून ही संघटना जागतिक आर्थिक स्थैर्य, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि सहकार्य करण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करत आहे. G20 बद्दल आपल्याला अधिक काही जाणून घ्यायचे आहे का? मी आपल्याला कोणत्या नावाने प्रश्न विचारू शकतो? मला जेमिनी म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला माझ्याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं आहे का? मी तुमचे नाव ग्रामीण विकास ठेवू शकतो. अर्थातच तुम्हाला जे
योग्य वाटेल ते नाव ठेवू शकता. मला काहीच हरकत नाही. पण तुम्ही हे नाव का निवडलं हे जाणून घ्यायला मला आवडेल. भारत देशाविषयी थोडक्यात माहिती सांगू शकाल? भारत हा आशिया खंडात असलेला एक मोठा देश आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने तो जगात दुसऱ्या क्रमांकावर येतो. भारत विविध धर्म, भाषा आणि संस्कृतींचा रसायनशास्त्रामधले काही गुणसूत्रे तुम्ही सांगू शकता? अर्थातच रसायनशास्त्रामध्ये वेगवेगळी गुणसूत्र वापरली जातात. काही मूलभूत गुणसूत्र म्हणजे आकाशगंगा म्हणजे काय? आकाशगंगा म्हणजे असंख्य तारे, ग्रह, उपग्रह, धूळ आणि वायू यांचा खूप मोठा समूह, ज्यामध्ये आपली AI टीचरविषयी काही माहिती आहे आपल्याकडे? AI टीचर म्हणजे काय? ई टीचर बद्दल तुमच्याकडे काही विशिष्ट माहिती आहे का? म्हणजे एखाद्या विशिष्ट शाळेबद्दल. ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेटपांजरा या शाळेविषयी आपल्याकडे काय माहिती आहे? ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेटपांजरा विषयी माहिती द्या.